यष्टांच्या पाठीमागे सुद्धा दिलीप नाही आहेत. यष्टांच्या पाठीमागे भारत राऊत आहेत. भारत राऊत यांचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना सुरू होतोय. अधिकृत इशारा आलाय पंचांचा. बेस्ट ऑफ लक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मास्टर क्रिकेट साठी, मनापासून झाल्या पाहिजेत. चला सुरू झालाय मास्टर कप. पहिला चेंडू दिलीप भोईर बाळू प्लीज. पहिला चेंडू फुल टॉसर घेऊन ऑन साइडला टर्न केलाय, तो म्हणजे मिड ऑन रिजन मध्ये. वेल प्लेट कैलास पाटील. आकर्षक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात. पूर्ण कल्पना आहे कैलास यांना, पूर्ण कल्पना आहे आर.के. मोरवाला. वातावरणात मॉइश्चर असणार आहे, पाऊस पडून गेलाय. नाणेफेक जरी जरूर त्यांनी जिंकली असली तरी देखील या मैदानाचा अंदाज आर.के. मोरवा संघाला जास्त असेल. प्लॅनिंग केलंय आणि कदाचित किशोर पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये नेण्याचं कारण वेगळं असेल. लेट्स सी इथे आर.के. मोरवाचे काय प्लॅनिंग आहे, त्यांचे काय डावपेच आहेत. त्यांची निवड देखील बघितली तर निश्चितच वेगळी निवड आहे. आज प्लेइंग 11 मध्ये जर बघितलं तर किशोर पाटील, लक्ष्मीदास माची, कैलास पाटील, विक्रम मात्रे, अनिल पाटील, मंगेश पाटील, नरेश मात्रे हे प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू आपण बघतोय फुल टॉस डिलिव्हरी टर्न करायचा होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅटचा जर संपर्क बघितला तितकासा योग्य नव्हता. तसेच नरेश मात्रे, जयेश पाटील, हरीश पाटील आणि अमोल भोईर असे प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे आर.के. मोरवा या संघाच्या दृष्टीनं. यावेळा पुढे आले, ड्राईव्ह करायचा होता मात्र बॅक टू द बॉलर. इथे धोका होऊ शकला असता. कैलास पाटील यांनी कॉल बॅक केलंय मात्र चांगले रिफ्लेक्सेस इथे पाहायला मिळत आहेत दिलीप भोईर यांच्या वतीनं. अप्रतिम क्रिकेट. बघा काय ऊन आलंय. असं ऊन जर अजून 1 तास पडलं ना तर सगळं मॉइश्चर निघून जाईल. मात्र स्वतःची काळजी घ्या. आमच्या आयोजकांना विनंती करतोय पाण्याच्या बॉटल जरा रेडी ठेवा. आयोजकांना विनंती करतोय साध्या पाण्याच्या बॉटल्स रेडी ठेवा. थंड पाणी लगेच देऊ नका प्लीज कोणाला. यावेळेला किशोर पाटील यांचा हा फटका एलिव्हेट झालाय. जेल होणार. चांगला जेल टिपला जातोय किशोर भोईर यांच्या मार्फत. आणि पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय तो म्हणजे आर.के. मोरवा संघाला. तर पहिला धक्का किशोर पाटील, मॅन फ्रॉम मोरवा. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या एकूणच डोक्यावर शिरस्त्राण केलंय ते पाहता मला वाटतं मॅन फ्रॉम पंजाब. किशोर पाटील मात्र इथे बाद झालेत. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये लागलाय. धाव संख्या आहे ती फक्त 1. गडी बाद झाला 1. चेंडू संपले 4. अप्रतिम षटक. या पिढीला आपण बघतोय राईचे मैदान थोडंसं कमी आहे, कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. मात्र येत्या काळात आमचा विचार आहे या मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कल आखायचं आणि एक वेगळेपणा आणायचा क्रिकेटमध्ये. पुढच्या वर्षी कदाचित ती गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. मोहित पाटील आणि त्यांचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे. यावेळेला बॅकफुटा जाऊन कट केलाय. चांगला फटका विक्रम मात्रे यांच्या बॅट मधून. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावसाठी कॉल देतील का? लेट कॉल झालाय मात्र तरी सुद्धा तो योग्य कॉल होता. कैलासचं लक्ष होतं. विक्रम मात्र पहिली धाव घेताना थोडासा कमी होता. मात्र या 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लगेच कैलास जाऊन पुढे काहीतरी कानमंत्र देणार की येस विक्रम आपल्याला धावा करायची आहेत. मात्र त्या विकेटवर उभं राहून, त्यामुळे हाराकिरी करू नकोस, मैदानावर उभं राहिलं तर धावा होतील. मात्र हा चांगला फटका विक्रम मात्रेने दाखवलाय की यस माझ्याकडे कॅलिबर आहे. आतापर्यंत धाव संख्या 3 झाले. कडी बाद 1. आर.के. मोरवा मास्टर्स. याला पुन्हा एकदा लेट कट केलाय. संधी आहे तिथे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार कारण क्षेत्ररक्षक जर बघितला तर डीप गली मधून भरपूर वेगाने आलाय आणि फक्त एकच धाव मिळते. तर पहिले षटक इथे क्विक टाइम मध्ये संपलंय आणि निश्चितच आपण बघतोय धाव संख्या आहे ती फक्त 4. गडी बाद 1. ऐकूया एक म्युझिक.
तर या स्पर्धेसाठी आमचे सगळे आदरणीय पाहुणे इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. सात्विक मूर्ती साहेब असो, निवेदिता मूर्ती मॅडम असो, थँक्यू मॅडम आणि थँक्यू सर. आणि निश्चितच विष्णू शेळके साहेब थँक्यू व्हेरी मच. आणि नाना शेटना आमचा एक कळकळीचा मेसेज द्या की उद्या तुम्ही कसंही करून इथे उपस्थित राहा प्लीज. मी विनंती करतोय सागर जरा प्लीज प्रयत्न कर या गोष्टीसाठी, कारण दरवर्षी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य ते नेहमीच देत असतात. मनापासून धन्यवाद आहे तुमचे, थँक्यू व्हेरी मच. आमचे सन्माननीय उद्घाटक प्रस्थान करताना पुढील कामासाठी मात्र अतिशय चांगला वेळ जवळजवळ 1 तास त्यांनी आमच्या समवेत घालवलाय आणि निश्चितच या स्पर्धेला अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य दिलंय. पहिले षटक संपलंय, धावसंख्या 4, गडी बाद 1. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे नितीन पाडेल. डावखुरा चायनामॅन गोलंदाज, एक अप्रतिम गोलंदाज आहेत. यंग क्रिकेट असो किंवा मास्टर क्रिकेट असो. थँक्यू व्हेरी मच विनोदजी म्हात्रे. आपण देखील मात्र 2 दिवस सातत्याने इथे आलं पाहिजेत अशीच अपेक्षा आहे. नितीन पाडेल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय आपण बघतोय. वेगळं प्लॅन आहे आणि कदाचित थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला देखील अजून आपण बघतोय थोडंसं जास्त डीप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून एखादी कट लागून चेंडू जर गेला तर धावा अडवता येऊ शकतील. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आहेत. इथे मात्र बघतोय 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. गुड क्रिकेट, गुड कॉल बाय कैलास. हा फटका अतिशय योग्य होता. पहिला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पिचिंग देखील आउटसाइड लेग स्टंप आहे. अगोदर डावा पाय बाहेर काढलाय आणि नंतर स्ट्रोक कंप्लीट केलाय. गुड क्रिकेट बाय विक्रम म्हात्रे. संघाची धावसंख्या 6. गुणलेखक म्हणून कामगिरी बघतायत आमचे मित्र तुषार पाडेल. त्यांच्या समवेत पंकज पाडेल सुद्धा जॉईन झालेत. मॅन फ्रॉम ठाणा. विवेक प्रकाश म्हात्रे एन्जॉय करतायत क्रिकेट. मात्र विवेकला विनंती आहे 2 दिवस कुठे जायचं नाहीये. मनोज बालकृष्ण भोईर यांना देखील विनंती करतोय की प्लीज दादा ये वरती यायचं. दादा मुर्दा गावानं देखील आम्हाला अप्रतिम सहकार्य दिलंय या स्पर्धेसाठी, त्यामुळे सर्वांचं स्वागत आहे. यावेळी हा फटका एलिव्हेट झालाय. चांगला फटका आहे, चांगल्या धावा मिळतील. गुड शॉट विक्रम म्हात्रे. 4 धावा, पहिला चौकार विक्रम म्हात्रेच्या नावावर. गुड शॉट. चार धावा, अप्रतिम चौकार. तिकडे कुणी नाही का प्लीज व्हॉलंटियर्सना विनंती करतोय. प्लेयर्स भरपूर दूरवर जात आहेत तिथे. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचे व्हॉलंटियर्स प्लीज. प्लेयर्सना विनंती आहे जास्त दूरवर तुम्ही कुठेही जाऊ नका. आमचे व्हॉलंटियर्स आणतील तिथून चेंडू. मात्र काय शॉट आहे. थँक्यू डीजे. अप्रतिम चौकार आणि प्रॅक्टिस महत्वपूर्ण असते हे विक्रम दाखवतोय. यावेळा पुन्हा एकदा विथ द ब्रेक उडवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, याचा कारण यावेळा चेंडू लांब ठेवलाय आणि नंतर बाहेर कट केला जातोय. उसळी देखील अतिशय चांगली होती. मगाशी पाऊस पडल्यामुळे बाउन्स आहे आता विकेट मध्ये. वेल बोल्ड नितीन पाटील. चांगलं कमबॅक. नेक्स्ट बॉल. शॉर्ट अँड डिलिव्हरी. यावेळा मात्र फटका योग्य म्हणता येणार नाहीये, मात्र काही धावा तो नक्कीच देऊन जाणार आहे. कैलासचा लगेच कॉल येतोय. 2 धावा. गुड पार्टनरशिप. गुड क्रिकेट बाय कैलास अँड गुड क्रिकेट बाय विक्रम म्हात्रे. अप्रतिम. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलाय. धावा येत चालल्यात बघा. ऊन वाढत जातील त्याच्या धावा येत जातील. हे गणित आहे आर के मोरवाचं. नेक्स्ट बॉल. यावेळा वर पिच केलाय. इथे मात्र यशरक्षक सुद्धा बीट झालाय. हलकीशी एज दिसून आले किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इथे दुसऱ्या दिवशी कॉल दिलाय, मात्र एक्झॅक्टली काय घडेल. परतावा लागेल विक्रमला. पहिली धाव वेगानं नव्हती, त्यामुळे धावची चरवाना बाद होतील ते विक्रम. मात्र आपली कामगिरी योग्य बजावली ती म्हणजे विक्रमनं. दुसरा धक्का बसतोय. आपण बघतोय निश्चितच पहिला किशोर पाटील बाद झाले, त्यानंतर आता विक्रम बाद होत आहे. विक्रमने चांगली कामगिरी केली. 12 धावा केल्या. 7 चेंडू मध्ये 12 धावा. वेल. अरे विक्रमचे रन सांगतोय बाबा, थांब ना हरेश.
एक्साइट होऊ नका प्लीज, एक्साइट होऊ नका. लक्ष द्या आम्ही काय बोलतो. विक्रमची धावसंख्या सांगत होतो. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. नंतर भेट तू प्रशांत. त्याला काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नेक्स्ट बॉल मंगेश आलेत. अप्रतिम फटका. इथे मात्र दुसरी धाव ऑन आहे का? यस आहे. वेल डन मंगेश पाटील. अफलातून क्रिकेट. हे आहे आर के मोरवाचं क्रिकेट. फक्त पुश केला. चेंडू होता पॉइंट वर. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा. वॉट क्रिकेट बाय मंगेश आणि कैलास. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात धावसंख्या 4, सरासरी 4. 2 षटकानंतर धावसंख्या 15, सरासरी 7.5 ची आहे. वेल डन. राई संघाचे खंदे समर्थक संतोष ठाकूर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम मॅन. आणि प्लीज पुढे येऊन असं व्हायचंय. संतोषला विनंती करतो. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय. दरवर्षी ते स्पर्धेसाठी सहकार्य देत असतात. आमच्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र 2 षटकं संपलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं पॉवर प्ले नव्हतं. मात्र या 2 षटकात 7.5च्या सरासरीने धावा जमवले. त्या 15. 2 गडी जरूर बाद झालेत. मात्र ही जोडी आता महत्वपूर्ण आहे. ती म्हणजे आर के मोरवा संघाची. अजून बॅटिंग लाईनअप कडे लक्ष घातलं तर नो डाऊट नरेश यायचा बाकी आहे, जयेश यायचा बाकी आहे, अनिल यायचा बाकी आहे, तसेच हरीश पाटील आणि अमोल भोईर असे काही खेळाडू आम्हाला दिसत आहेत. मात्र ही जोडी भरपूर महत्वपूर्ण असेल आर के मोरवा संघासाठी. मात्र यावेळेला भरत शिंदे या गोलंदाजाकडे लक्ष असेल. कारण एकूणच या हंगामात भरतची कामगिरी कशी आहे हे आम्हाला भारत राऊत सांगू शकतील. मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये या मैदानाचा अतिशय चांगला अनुभव आहे भरतला. मागच्या वर्षी देखील चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे हे महत्वपूर्ण षटक असेल आर के मोरवा संघासाठी आणि एकूणच पांडजू मास्टर टीम साठी. दोन्ही संघांना मात्र जे सहकार्य दिलंय ते महत्वपूर्ण आहे. मीरा आणि नवघर हे संघ जर उपस्थित आले असतील तर त्यांनी देखील प्लीज नाश्ता करून घ्या. भावेश यांना विनंती करतोय प्लीज आमच्या इकडे या. भावेश यावेळेला रिव्हर्सिव्हचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. प्रयत्न जरूर केला होता मात्र कुठेतरी उशीर केला या फटका खेळण्यामागे तो म्हणजे कैलास यांनी. कैलासजी मात्रे बुर्दा गावातील अप्रतिम क्रिकेटपटू आणि एकूणच आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपसचिव कैलास मात्रे यांचं स्वागत करतोय आम्ही मंचावर. वेलकम. पदाधिकारी आहेत आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपसचिव आहेत आणि त्यांचं स्वागत करतोय. वेलकम कैलासदा. यावेळेला मात्र कैलासनं बघितलं इथे की पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर कुठेतरी धावसंख्या पुढे गेली पाहिजे. इथे दुसऱ्या धावसाठी रॉंग एंडला थ्रो दिला जातोय. खराब कामगिरी इथे नितीनची. या 2 धावा. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर या 2 धावा. संघाची धावसंख्या 17. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह ट्राय केलाय. पुन्हा एकदा चूक होते. कैलासच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय. मात्र या गोष्टी टाळाव्या लागतील कारण 5 षटकांचा सामना आहे. हे 3रं षटक मैदानात सुरू झालंय आणि धावसंख्या 17 आहे. एकूणच जी परिस्थिती आहे पावसाचं वातावरण, ढगाळ वातावरण, तुषार इथे जर विचार केला तर 40 जरी धावा झाल्या ना 40 ते 42 तरी देखील जबरदस्त फायटिंग टोटल आपण बोलू शकतो. मात्र आर के मोरवा संघाचं लक्ष त्या 40 ते 45 धावाकडे आहे का बघावं लागेल. ओ दॅट्स अ गुड शॉट. स्लॉग स्वीपचा हा फटका. मिळतील फक्त 2 धावा. चेंडू उद्यानाला लागलाय त्यामुळे या आहेत 2 धावा. चेंडू कसाही उद्यानाला लागला, उद्यानाच्या वॉलला लागला, उद्यानाच्या आतमध्ये गेला तर 2च धावा आहेत. आमचे व्हॉलंटियर्स आहेत तिथे. प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये गाड्यांची रेलचेल असणार आहे. मात्र प्लीज सगळ्या गोष्टी सांभाळून.
यावेळेला हा अप्रतिम फटका, या एकूणच मालिकेतला पहिला षटकार कैलास पाटील यांच्या नावावर 6 धावा. काय अप्रतिम षटकार ठोकलाय. कैलासला पूर्ण कल्पना आहे, मैदानात तापत चाललेला आहे आणि असं वातावरण आहे ना की असं वाटलं आपण इंग्लंडला आहोत. असे ढग येतात ढग जातात. यावेळेला अजून एक चांगला फटका आहे, नितीन आहेत. वाडा कॅच. हा फटका अतिशय जबरदस्त होता, एलिव्हेट करू शकला नाही मात्र नितीन हा चांगला जेल टिपलाय आणि कैलास पाटील यांची खेळी संपुष्टात. विकेट डाऊन. अग्रिकोल्यांची शान आई माझी वसत गावाची. अग्रिकोल्यांची शान आई माझी वसत गावाची. थँक्यू व्हेरी मच. मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय कैलास म्हात्रे साहेब यांना यांची उपस्थिती आपण पाहू शकता. उपसचिव अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे, तसेच विवेक प्रकाश म्हात्रे इथे उपस्थित आहेत. MD भोईर आहेत. माजी खेळाडू रामचंद्र पाटील, तसेच जेम्स बॉन्डचे मास्टरचे कर्णधार जयवंत म्हात्रे सुद्धा आहेत. आमचे मित्र संतोष ठाकूर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मनोज भाऊ यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आणि प्रभाकरजी म्हात्रे यांचं स्वागत आहे. आज आमच्या एकूणच गुणलेखन कक्षामध्ये 3 गुणलेखक आहेत. तुषार पाटील, पंकज पाटील आणि प्रथमेश पाटील. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. हे आहे मास्टरचा करिश्मा, सांगावं लागत नाही, लगेच येतात. जय धारावी ग्रुपचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय. धाव संख्या झाले ती म्हणजे 25 आणि गडी बाद झाले 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मीदास माझी एरवी ओपन करणारा खेळाडू आपण बघतोय. यावेळेला मात्र क्रमांक 5 वर आलाय आणि नवीन गोलंदाज जातोय तेजकुमार, कर्णधार टीम पाणसूचा. डिका स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. आमचे कॅमेरा पर्सन आकेश यांना तुम्ही पाहू शकता. प्रेमाने ज्याला टिप्प्या म्हटलं जातं. मॅन फ्रॉम नालासोपारा. आणि एकूणच डिजिटल स्कोरिंग वर उस्मान पटेल आलेत. चला, मीरा संघ आलाय का आणि नवघर संघ आलाय का? जरा हात वर करा प्लीज, जर तुम्ही आला असाल तर. मीरा मास्टर्स आणि नवघर मास्टर्स. ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांनी अगोदर एकूणच यावेळेला हा फटका योग्य नाहीये मात्र किती धाव जेल साठी का आले नाहीत, स्वतःला थांबवलं इथे दिलीप यांनी. मात्र इथे दुसरी धाव भरपूर वेगानं पूर्ण केले. या 2 धावा. संघाची धावसंख्या 27. कुठलीही बाईक मैदानाच्या आतमध्ये थांबू नका प्लीज, व्हॉलंटियर्स मला विनंती आहे. मास्टर क्रिकेट सुरू झालंय मित्रांनो. चला, नवघर मास्टर्स आणि मीरा मास्टर्स दोन्ही संघ आले असतील तर नाश्ता करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. राई ग्रामस्थांचं भरपूर कौतुक आहे. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी आम्हाला दिलंय. यावेळेला हा चेंडू इथे एज घेतोय, स्वतःहून बाहेर आलेत. वेल डन मंगेश पाटील. आणि काय अप्रतिम जेल टिपला यशांच्या पाठीमागे रेग्युलर विकेट कीपर मिस्टर भारत राऊत यांनी. धावसंख्या झाले ती म्हणजे 27. गडी बाद झाले 4. मंगेश पाटील बाद झालेत. या स्पर्धेसाठी आमचे रायगड आणि कल्पेश यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तेजकुमारनं मात्र विकेट मिळवला. इथे अतिशय चांगला गडी बाद केलाय. मंगेशचं मैदानात उभं असणं गरजेचं होतं, ते म्हणजे RK मोरवा संघासाठी. धावसंख्या 27 आहे. गडी बाद झाले ते म्हणजे 4 आणि षटक सुरू आहे ते म्हणजे 4. तेजकुमार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. नरेश म्हात्रे अजून एक चांगला फलंदाज. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकवर्डला जाऊन अतिशय स्टायलिश कट केलाय. धावा जरूर मिळतील इथे, मात्र त्या कदाचित 2च असतील किंवा काय. चेंडू जर येस, मला वाटतं येस 2 धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच अंपायर जितेंद्र पाटील यांना तुम्ही पाहू शकता.
मैदानाच्या आतमध्ये तसेच पाहू शकता ते म्हणजे गुणेश म्हात्रे यांना. तर भारत राऊत आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. काल 3 वाजेपर्यंत जागरण, त्यानंतर निश्चितच इथे पहिला सामना खेळण्यासाठी आलेत. क्या बात आहे, स्टॅमिना जबरदस्त आहे. क्रिकेटवरचं प्रेम घरी बसू देत नाहीये. यावेळा पुन्हा एकदा डेलिकेट कट करण्याचा प्रयत्न. नरेशने थोडीशी चूक केलंय, उशिरा फटका खेळलेत. सुधाकर पाटील आमचे माजी खेळाडू आणि जबरदस्त आचारी, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुधा काका. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. नेक्स्ट बॉल. त्याचा गोडेट 2 धावा. मात्र काय फटका होता, क्लासिक शॉट होता नरेशचा. या धावा महत्वपूर्ण आहेत. वेल डन नरेश म्हात्रे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते 31 वर. 31 लॉस ऑफ 4 विकेट. टीम RK मोरवा मास्टर्स. नंदकुमार राजाराम पाटील आणि प्रकाश राजाराम पाटील यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नंदू काका आणि प्रकाश काका या प्लीज. यावेळेला पुन्हा एकदा 40 फटका आहे. मात्र हा झेल होणार का? नितीन आहे, कोणती चूक होणार नाहीये. नरेशचा हा फटका थोडासा कमी पडतोय आणि निश्चितच आपण बघतोय इथे विकेट डाऊन होते ती म्हणजे RK मोरवा संघाची. चला एक खास सन्मान लिखित आम्ही घेतोय, ते म्हणजे राई मास्टरचे माजी खेळाडू सुधाकर काकांचा. काय अप्रतिम खेळाडू होते. चिकी सिंगल्स आणि खास करून त्यांची थर्ड मॅन मधली त्यांची ती फिल्डिंग आम्ही कधी विसरणार नाहीये. आणि कीपर देखील अप्रतिम होते. त्यामुळे सुधा काकांचा खास सन्मान करूया. या प्रसंगी मी जयवंत म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया सुधा काकांचा. डिका स्पोर्ट्सला विनंती करतोय लगेच आपण ही सगळी क्षणचित्र टिपूया. वेलकम काका. आणि जयवंतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा खास सन्मान इथे केला जातोय, तो म्हणजे सुधाकर पाटील यांचा. सुधा काका आज त्यांचे मुलं या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य देत आहेत. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहेत राकेश पाटील. तसेच सैनिक सिक्युरिटी आपण बघतोय नाना शेठ यांना आणण्यामागे सगळ्यात मोठा वाटा सागरचा आहे. आणि आमचे गुणलेखक मित्र तुषार इथे उपस्थित आहेत. या सर्व चिरंजीव आपण बघतो ते म्हणजे सुधाकर पाटील यांचे. त्यांचं हीच करूया स्वागत. सुहास येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. गडी बाद झालेत 5. निम्मा संघ गारच झालाय. असं गुड शॉट. यावेळेला आपण बघतोय लक्ष्मीदासचा हा फटका किती दूरवर जाणार. मात्र 1 बाउन्सवर चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. खराब क्षेत्ररक्षण झाले. कदाचित तिथे अजून 2 धावा मिळतील. पंच थांबवतील. कदाचित हा वेगळा चौकार RK मोरवाच्या खात्यात येतोय. वेलकम रन्स फॉर RK मोरवा. 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या उडी घेते ती म्हणजे 35 वर. 35. आतापर्यंत या सामन्यात जर बघितलं तर 2 चौकार, हा एक वेगळा तिसरा चौकार आणि एक षटकार कैलास यांच्या बॅट मधून आपण पाहायला मिळतोय. एकच चौकार बसलाय. यावेळेला चोरकस फटका. मात्र बॅटची बॉटम एज आणि चेंडू येतो डिव्स केले रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव मात्र आपल्याला बघते रॉंग एंडला पुन्हा एकदा थ्रो दिला जातोय. पांडू मास्टरचं काय चाललंय. थ्रो योग्य एंडला काय येत नाहीयेत. कदाचित प्रशिक्षण थोडंसं कमी पडतंय किंवा काय भारत राऊत यांचं किंवा दिलीप भोईर यांचं. आज दिलीप भोईर नाही आहेत. त्यांची उणीव जरूर जाणवते. मात्र एक गोष्ट दिसते, आमचे समालोचक मित्र खेळताना दिसत आहेत. आमचे सगळे सचिव पदाधिकारी कधी खेळताना दिसतील या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे. कैलाजी म्हात्रे असो, भगवान पाटील असो यांनी खेळायला हरकत नाही. हा फुलटॉस डिलिव्हरी एलिव्हेट केलाय. तेजकुमार आहे. कोणती चूक होणार नाहीये. विकेट डाऊन. 6वा धक्का टीम RK मोरवा मास्टर्सला.
लक्ष्मीदास बाद झालाय, मोठा धक्का म्हणेन मी. आणि गडी बाद झाले, तब्बल 6 गडी बाद झालेत आरके मोरवा संघाचे. आतापर्यंत डॉट चेंडू जर बघितले तब्बल 11 चेंडू डॉट झालेत. ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. या सगळ्या नोंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या आमच्या दोन्ही स्कोरर मार्फत. थँक्यू तुषार, थँक्यू पंकज. धावसंख्या झाले ती म्हणजे 37 आणि गडी बाद झाले 6. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. आमचा मित्र हरीश पाटील. षटकार जर ठोकला तर 200 रुपये. यावेळेला चांगला फटका आहे, मात्र इथे हरीश बाद नाहीये. हा झेल सुटलाय आणि कदाचित किती धावा मिळतील या गोष्टीकडे जास्त इंटरेस्ट असेल. मात्र या 2च धावा. हा फटका योग्य नव्हता, मात्र हा झेल सुटलाय. दिलीप भोईर यांच्याकडून चूक झाली आणि या 2 धावने संघाची धावसंख्या 39 वर गेली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय तो म्हणजे टीम आरके मोरवा. अजून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं नक्कीच रंजकतेचं ठरेल. ते म्हणजे टीम आरके मोरवा संघासाठी. सुहास, दॅट्स अ गुड बॉल. हा चेंडू इथे निर्धाव. हरीश पाटील यांच्यावर लक्ष आहे, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. धाव संख्या 39. पहिल्या सामन्यात 39 धावा आतापर्यंत फलकावर. हा शेवटचा चेंडू या इनिंग मधील. यावेळेला चांगला फटका आहे, किती धावा मिळतील बघायचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र दुसरी धाव पूर्ण होणार का? थ्रो दिलाय, मात्र ऑकवर्ड थ्रो आहे. तिसऱ्या धावेसाठी हरीश काय करतोय अजूनपर्यंत? कॉल दिलाय, मात्र हरीशला परतावा लागेल. 7वा धक्का बसतोय. या फक्त 2 धावा आणि संघाची धावसंख्या 39 वरून पुढे सरकेल ती 41 वर. आणि 42 धावा, जो अंदाज मी वर्तवला होता की 40 ते 42 धावा होणं गरजेचं आहे. आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 42 धावा विजयासाठी असतील, त्या म्हणजे टीम पाणजू संघासमोर. चला दुसऱ्या इनिंग कडे लगेच आम्ही वळणार आहोत, मात्र निश्चितच तोपर्यंत घेऊया एक अप्रतिम डीजे ब्रेक. बघा गाणं काय वाजलंय, आईचा उदो उदो आणि माऊलीचा 1 नंबर भक्त म्हणजे गोडदेव गावचे आमचे मनोज पाटील. मामांचं आगमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया या बालयोगी सदानंद महाराज क्रीडा नगरीमध्ये, ते म्हणजे श्री क्षेत्र राई गावामध्ये. वेलकम मनोज दादा. त्यांच्या माध्यमातून एक कोल्ड ड्रिंक आणि एक कलिंगड देण्यात आले प्रत्येक संघासाठी आणि प्लस सुरी देखील आहे. थँक्यू मनोज यांचं. आणि आज पूर्ण तयारी करून ते इथे आलेले आहेत, कारण गोडदेवचा संघ येणार आहे थोड्याच वेळात 4थ्या राऊंड साठी. त्यामुळे निश्चितच त्यांची देखील वर्णी. येस सर, चला मी विनंती करतोय मीरा मास्टर्स आणि टीम नवघर मास्टर कॅप्टन जरा प्लीज लवकर या. मीराचे कर्णधार इथे येताना दिसते आहेत, हेमंत वर्तक आणि एकूणच आपण बघतोय माहिती प्रीतम आहेत. टीम नवघर मास्टर कॅप्टन चला प्लीज लवकर या. अंपायर कडे कोणी फोन दिलेला प्लीज, पंचांकडे कोणी फोन दिलेला का लक्ष घाला. नवघर मास्टर्स इथे संघ उपस्थित झालाय का? टीम कॅप्टन जरा लवकर या, आपण लगेच टॉस करणार आहोत. आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेत. सन्माननीय जर आमचं व्यासपीठ बघितलं तर गावपंच मंडळ अध्यक्ष आणि एकूणच आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आणि उपसचिव दोन्ही मंडळी इथे उपस्थित आहेत. भगवान पाटील आणि कैलास म्हात्रे, तसेच संतोष ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. विवेक प्रकाश म्हात्रे ज्यांच्या मार्फत सामनावीर म्हणून अप्रतिम टी शर्ट देण्यात आलेले आहेत. तसेच आपण बघतोय MD भोईर असो, सुधाकर काका असो, तसेच रामचंद्र काका असो. वेलकम वर्तक साहेब, टॉस साठी आम्ही बोलवतो. येस, नवघरचे कॅप्टन, नवघर कॅप्टन प्लीज या. जुना बॉल
जयवंत म्हात्रे यांना विनंती करतोय की मनोज पाटील गोडदे गावातील एक अतिशय चांगले दानशूर व्यक्तिमत्व आणि एकवीर आईचे परमभक्त त्यांचा एक खास सन्मान आपण इथे करणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. मनोज दादांना विनंती करतोय या एकूणच आमच्या या सन्मानाचा स्वीकार लगेच करून घ्यायचा आहे. आणि सगळी क्षणचित्र आपण बघतोय डिका स्पोर्टच्या माध्यमातून आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. थँक्यू मनोज दादा तुमच्या या सहकार्यासाठी. जेम्स बॉन्डचं मास्टर क्रिकेट असो आजी क्रिकेट असो तुमचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. चला पुढच्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. चला अजून एक खास सन्मान ते उपसचिव आग्रिकोळी सामाजिक संस्थेचे कैलास म्हात्रे यांचा मी विनंती करतोय. आपले मंडळाचे पदाधिकारी यांचा खास सन्मान आम्ही इथे करतोय. मी कर्णधार जयवंत म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. उपसचिव आग्रिकोळी सामाजिक संस्थेचे सन्माननीय कैलासजी म्हात्रे मॅन फ्रॉम मुर्धा त्यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी इथे आम्ही करतोय. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद कैलासदा तुमचं असं सहकार्य इथे मिळत राहो. जॉईन करतील सचिव भगवानजी पाटील सुद्धा जॉईन असतील. धन्यवाद धन्यवाद. लक्षात घ्या स्टेज कोऑर्डिनेटर म्हणून दोनच जर असतील तरी चालतील हरकत नाहीये. आपण सगळं लक्ष क्रिकेटकडे घालूया. आपल्या पाहुण्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. चला मॅच ऑन करूया. 41 धावा आपण बघतोय झालेत. 42 धावा विजयासाठी आहेत. आर के मोरवा मास्टर्स वर्सेस पणजू मास्टर्स असा पहिला सामना सुरू आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल राई तुम्ही बघताय. काय अप्रतिम बघा. जो पाऊस जो झाला होता ना कदाचित ती श्रींची इच्छा होती आणि या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. धूळ उडणार नाहीये. जबरदस्त क्रिकेट 2 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मनापासून कौतुक आहे ते म्हणजे सगळ्या आमच्या क्रीडा रसिकांचं की त्यांनी एवढा चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी दिलाय. अनेक मान्यवरांनी आम्हाला अतिशय चांगला सपोर्ट दिलाय. त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आघाडीचा गोलंदाज येतोय लक्ष्मीदास आणि बॅटिंग साठी आहे दिलीप भोईर आहेत आणि भरत शिंदे आहेत शिंगे आहेत. अनेक स्तरातून गौरवलेली ही स्पर्धा मास्टरची स्पर्धा 1989 या साली राई गावात सुरुवात झाली मास्टर क्रिकेटला आणि आस्था गायत आपण बघतोय. एवढा फुलटॉस डिलिव्हरी आहे. काय टर्न केलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव एक जरूर मिळाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण जयेश पाटील यांचं. या धावा अडवणं गरजेचं आहे आणि मोरवा संघाला पूर्ण कल्पना आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर एक धाव अडवावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलंय. शॉर्ट मिड विकेटला आपण बघतोय कैलास पाटील उभे आहेत जेणेकरून एखादा झेल जर उडाला तर निश्चितच तो टिपता येऊ शकतो. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण जयेश यांना पाहू शकता. तसेच डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आपण बघतोय निश्चितच हरीश पाटील आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला तुम्ही पाहू शकता मंगेश यांना आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर अमोल भोईर उभे आहेत. लॉंग ऑफर अनिल पाटील आहेत. कव्हर मध्ये तुम्ही पाहू शकता किशोर यांना. बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतोय विक्रम म्हात्रे आणि येस थर्ड मॅन वर उभे आहेत. नो डाऊट आपण पाहतोय ते म्हणजे या दोन धावा राजन राऊत सुद्धा आपण पाहतोय. सन्मान्य डॉक्टर रोहिदाजी भोईर यांचं आगमन झालंय आणि मास्टर क्रिकेट क्लब निश्चितच जेम्स बॉन्ड राई क्रिकेट क्लब तर्फे त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतोय. वेलकम डॉक्टर. यावेळेला चांगला फटका आहे ऑन साइडला. बघायचं किती धावा इथे मिळतील. हरीश भरपूर वेगाने आलाय. थ्रो देईपर्यंत दुसऱ्या दिवशी कॉल दिलाय. थ्रो अजून वेगाने येणं गरजेचं होतं मात्र या 2 धावा थोडस लेझी क्रिकेट मोरवा संघामार्फत कारण प्रत्येक धाव अडवावी लागेल त्यांना.
आणि कदाचित या गोष्टीकडे त्यांना प्रामाणिकपणे लक्ष द्यावे लागेल. मात्र कौतुक करेन मी ते म्हणजे दिलीप भोईर आणि भरत शिंगे यांचा कॉल जबरदस्त होता, कारण भरपूर महत्वपूर्ण कॉलिंग आहे या एकूणच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय दर्जेदार कॉलिंग. मास्टर आपली मास्टर की दाखवत आहेत आणि पूर्ण कल्पना आहे आपल्या एकूणच हयातीत. नवघर टीम, नवघर मास्टर संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन आलाय का? आपण लगेच टॉस करण्यासाठी पुढे सरकतोय, कारण मीरा मास्टरचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त सूचना येत आहेत की नवघरचा संघ आला नसेल तर आम्ही काय करायचं. बघा, इनिंग नंतर टॉस झाला पाहिजे. टीम नवघर, राजू पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी. यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होताना दिसतोय. मिळेल एकच धाव. काय थ्रो आहे तो म्हणजे मंगेश पाटील यांचा अप्रतिम थ्रो. एक धाव. टीम धाव संख्या पहिल्या षटकात 8 धावा इथे पूर्ण केलेत. 8 धावा झालेत. सरासरीचा योग्य वापर इथे करताना दोन्ही खेळाडू दिलीप आणि भरत शिंगे. प्लॅनिंग आहे मास्टर क्रिकेटमध्ये, प्लॅनिंग दिसून येत आहे आणि पांडू संघ कदाचित बोट घेऊन आलाय. एवढा पुन्हा इथे रिव्हर्स स्वीप. गरज होती का या फटक्याची? नरेंद्र पाटील विचार करत असतील की काय चाललंय. आतापर्यंत 8 धावा होत्या, 1 धाव केली असती तर 9 धावा झाल्या असत्या. समोरच्या संघाला आपण तोडलं असतं, मात्र पहिले षटक संपलं. एकही गडी बाद नाहीये आणि इथे धावसंख्या झाली ती म्हणजे 8. पाणी घेऊन जा प्लीज. पहिले षटक संपलंय. धाव संख्या 8 आहे. गडी एकही बाद नाहीये. इथे कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर पहिल्या षटकात मोरवा संघाचा 1 गडी बाद झाला होता आणि 4 धावा होत्या. म्हणजे कंपॅरिझनचा जर निश्चितच आपण विचार केला तर भरपूर पुढे आहे तो म्हणजे टीम पाणजू. अप्रतिमरित्या पुढे आहेत. एकही गडी बाद नाहीये. वर 8 धावा त्यांनी केलेत. त्यामुळे आता इक्वेशन काय आहे? शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे आहेत 34 धावा. सरासरी थोडीशी खाली अजूनही नाहीये. प्रति षटकामध्ये अजूनही त्याच पद्धतीने धावा करायची आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय आमचा मित्र अमोल भोईर. मोरवा संघातून आज आमचे 2 मित्र खेळत आहेत, अमोल आणि हरीश. भरपूर प्राऊड मोमेंट आहे. मात्र हे महत्वपूर्ण षटक असेल आर के मोरवा संघासाठी. आता मात्र 5 खेळाडू आपण बघतोय आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलेत, म्हणजे ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक असं गणित आर के मोरवानं ठेवलंय. अमोल भोईर यावेळेला हा झेल होणार का? कैलास पाटील येत आहेत. कोणती चुकणार नाहीये. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. एक वेगळा विक्रम केलाय तो म्हणजे अमोलनं. वेल डन अमोल. विकेट डाऊन. थँक्यू. पहिला धक्का बसलाय. 8 धावावर पहिला गडी बाद झालाय. भरत शिंगे बाद. न्यू बॅटर कोण? किशोर आहे का? एक राखीव खेळाडू इथे आला पाहिजे प्लीज. किशोर भोईर आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मात्र अमोल भोईर आपण बघतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. तिथे एक वेगळी मीटिंग होते नरेश म्हात्रे आणि लक्ष्मीदास यांच्या मागे की काहीतरी आपण करू शकतो. हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच, कारण मागच्या स्पर्धेत आर के मोरवा संघ आपण बघतोय मोरवाच्या त्यांच्या घरच्या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे निश्चितच भरपूर मोठी जबाबदारी असेल हा सामना जिंकण्याची. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर कट जरूर झालाय. वाईडचा इशारा होतोय इथे पंचांचा. रिटर्न जी क्रीज आहे, वाईड लाईन आहे, ती क्रॉस झाली आहे. त्यामुळे हा वाईड घोषित केलाय. या मालिकेतील पहिल्या वाईडची नोंद होते अशी माहिती आम्हाला मिळते आमच्या गुणलेखकांमार्फत. धावसंख्या 9. नेक्स्ट बॉल. अपील होत आहे इथे. फलंदाज बाद.
अजून एक फलंदाज बाद. अमोलनं करामत केलंय. दुसरा धक्का. नितेश स्प्रे हवाय का? देतोय, आणून देतोय. नवघर कॅप्टन, चला लवकर या. नवघर कॅप्टन, तुम्हाला काय वाटलं पाऊस पडला म्हणजे स्पर्धा होणार नाही का? कुंदन भोईर, चला लवकर या. नाश्ता करत होते की नाश्ता करून घ्यायचा आहे? चला लवकर या प्लीज, मी विनंती करतोय. नवघर कॅप्टन, जरा कॅप्टन ने या प्लीज. बाकीच्यांनी नाश्ता करून घ्या. कॅप्टन या प्लीज. अमोल भोईर इज ऑन हॅट्रिक. यावेळेला मात्र आपण निश्चितच बघतोय चांगला फटका म्हणेन मी. एक धाव जरूर मिळेल. इथे थोडीशी आता पार्टनरशिप करावी लागेल, कारण 8 धावांची पार्टनरशिप झाल्यानंतर 2 धक्के बसले आणि त्यानंतर आता धावसंख्या 10 वर दिसते. मात्र अजूनही करायचे आहेत 32 धावा. चला दोन्ही संघांना विनंती करतोय, आपली लिस्ट द्या आणि लगेच टिकमार करा. आगरी समाज संस्थेचं जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये टिकमार. यावेळेला हा चेंडू हवेत आहे. जेल खेळण्याचा प्रयत्न नाहीये. इथे 2 धावा. ही चूक झाली. जेल खेळणं गरजेचं होतं, मात्र राजन राऊत थोडेसे मागे गेलेत. हा जेल जरूर झाला असता, मात्र थोडेसे बॅकफुटर. आज जर आर के मोराचा संघ बघितला तर काही नक्कीच चेंजेस आहेत संघामध्ये. प्रशांत मात्र आय थिंक इंजर्ड आहेत आणि म्हणूनच संघामध्ये भरपूर बदल दिसत आहेत. चला डॉक्टर भोईर यांचा खास लगेच आम्ही एक स्वागत करतोय. मी बाबू यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते लगेच एक स्वागत करतोय आम्ही डॉक्टर रोहिदाजी भोईर यांचं, स्वतः माजी खेळाडू. यावेळेला मात्र आपण बघतोय हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलंय, ते म्हणजे मिड ऑफ वर आणि एकच धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. चांगला पाठलाग सुरू आहे. गती वाढवावी लागेल थोडीशी. मात्र विकेट गेलेत. या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत. अमोलचं चांगलं षटक आतापर्यंत. एक वाईट कन्सिडर झालाय. यावेळेला हा महत्वपूर्ण फटका. हरेश पाटील, इथे मात्र एक्झॅक्टली काय करायचा विचार होता. 2 हातात हा झेल होऊ शकला असता. हरेश आज फ्रेम मध्ये आहे की नाही कळायला मार्ग नाही. मात्र या घडीला धावा आलेत, ती फक्त एकच. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. गडी बाद 2. सरासरी राखायची होती 8च्या रुपयानं, राखली जाते 7च्या रुपयानं. या षटकात अमोलनं चांगली कामगिरी केलंय, मात्र हरेशनं डिसअपॉइंट केलंय. थँक्यू डीजे. चला दोन्ही कर्णधार इथे आलेत का? नवघर मास्टर्स आणि मीरा मास्टर्स. चला आपण लगेच टॉस करून घेतोय. टॉस करून घेऊया. विवेक प्रकाश म्हात्रे यांना विनंती करतोय, सामाजिक कार्यकर्ते विवेक म्हात्रे मोरवा गावातील, त्यांना विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते लगेच नाणेफेक होणार आहे. ही स्पर्धा टीका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सांगितलंय येतोय. धावसंख्या झाले 14. गडी बाद झाले ते 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास.
दिलीप भोईर अजूनपर्यंत नॉट आउट आहेत. आतापर्यंत धावसंख्या केली ती म्हणजे 6. तर नवघर संघ इथे उपस्थित झालाय आणि एकूणच मीरा मास्टरचा संघ देखील उपस्थित झालाय. दोन्ही संघाचं खूप सारं कौतुक आहे. लगेच आणि आम्ही नाणेफेक करतोय. मंगेश पाटील येतात गोलंदाजी मार्कवर. चला आपण तिसऱ्या षटकानंतर नाणेफेक करतोय. विवेक प्लीज एक षटक प्लीज थोडंसं थांबायचं आहे. कारण मोरवाचा संघ खेळतोय आणि एका बाजूला पाणजू संघ खेळतोय. 42 धावांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत धावा झाले 14. 28 धावांची अजूनही गरज आहे. मंगेश पाटील पहिला चेंडू. बॅटची कड आहे. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. मात्र इथे 2 धावा नक्कीच असतील. गुड क्रिकेट बाय सुहास. या महत्वपूर्ण धावा. आणि वाटतं नवघर संघाचे आज 10 खेळाडू आलेत किंवा काय. आता त्यांचा संघ उतरताना दिसेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचल्या. मंगेश टू सुहास. गुड शॉट. यावेळेला अप्रतिम फटका. हा फटका रीच होणार का? यस होणार. षटकार. प्लीज गाड्या थोड्याशा लांब ठेवा ना. त्या कोणाची गाडी आहे ती? इतक्या जवळ गाडी कशी ठेवू शकता? प्लीज काढा ना कोणीतरी. जय धारावी प्लीज सहकार्य करा. राहुल माद्रे सॅम यार कळायला पाहिजे. नेक्स्ट बॉल मात्र 2 चेंडू आतापर्यंत 8 धावा. गुड क्रिकेट बाय सुहास. पाणजू संघ पुढे सरकतोय. लोफुलटा डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा स्टायलिश फटका. चेंडू येते लॉंग बाउंड्री जवळ. अनिल चेंडू उचलेपर्यंत जर बघितला तर 1 धाव कंप्लीट आहे. गुड क्रिकेट बाय सुहास. षटकानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करतायत. कॅपेबिलिटी दाखवतायत. ॲबिलिटी दाखवतायत. आणि या सामन्यात पुढे सरकताना पाणजू संघ धावसंख्या झाले ती म्हणजे 23. अजून 19 धावांची गरज आहे. गुड क्रिकेट. यावेळेला दिलीप भोईर आपण पाहू शकता. सुहास गेल्या चांगली कामगिरी करतोय. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. राजन मात्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल एक. मंगेश पुढचा चेंडू. सुहास साडे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. मोठा फटका खेळू शकले असते मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये अतिशय स्टायलिश फटका ग्लान्स केलाय तिथे. मात्र या एकच धाव इथे मिळेल. जयवंत मात्रे. ए दादा तो मध्ये कोण येतो बघ. गुणेश. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅक टू द बॉलर. हा चेंडू डॉट गेलाय आणि चेंडू डॉट गेल्यानंतर जे रिॲक्शन दिलंय दिलीप भोईर यांनी. तलवार चालवलंय. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या जर बघितलं तर 25 झाले. अजूनही विजयासाठी जर बघितल्या तर 17 धावांची गरज आहे. षटक संपले आहे ती म्हणजे 3. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. चला आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आणि विवेक प्रकाश मात्रे यांना विनंती करतोय या स्पर्धेसाठी अप्रतिम सहकार्य. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून विवेक यांनी एक टी शर्ट देण्यात
निश्चितच बर्फ डेवा, थंड राहा या उकाड्याच्या दिवसामध्ये. आणि मनोज पाटील यांनी आज आपले सगळे बाउन्सर्स देखील आणले तिथे, त्यांचं देखील स्वागत आहे. चला मॅच ऑन करायची आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. दोन्ही कर्णधारांचा इथे सन्मान करतायत आमचे एकूणच मान्यवरांचा सन्मान, आपल्या एकूणच कर्णधारांचा सन्मान, प्रत्येक संघातील कर्णधारांचा सन्मान गरजेचा आहे. नेक्स्ट बॉल कैलास पाटील यावेळेला प्ले डाऊन होता राहिलेत. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. व्हॉलेंटियर्सना विनंती आहे, मैदानाच्या आतमधून लोक येत आहेत, जरा लक्ष घाला. व्हॉलेंटियर्स सव्वीस धावा, अजूनही 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. कैलास पाटीलांचा चेंडू जबरदस्त उसळलाय. इथे मात्र आपण बघतोय बाद होईल, कारण ही धाव वाचवणं गरजेचं होतं. तीन गडी बाद झाले. धाव संख्या आहे ती म्हणजे 26. अजूनही करायची आहेत त्या म्हणजे 16 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 10. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर बघितला तर निश्चितच धन्यवाद डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर रोहन यांचा लवकरच लग्न सोहळा आहे आणि निश्चितच त्यांना देखील खूप शुभेच्छा. 22 मेला डॉक्टर हे लग्न आहे आणि थँक्यू व्हेरी मच आपल्या निमंत्रणासाठी. मात्र उद्या आपली उपस्थिती इथे पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. हो आणि निश्चितच आपण बघतोय या सामन्यात आता रंजक वाढत चालले. कैलास, ओ गुड बॉल क्लीन बोल्ड. ज्या विकेटची गरज होती श्वास बाद झालाय. कैलासनं अप्रतिम गोलंदाजी केली. आतापर्यंत या षटकात जर बघितलं तर 2 विकेट मोरवा संघासाठी आहेत, एक रनआउटची आणि एक बोल्डची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमचे मित्र भारत राऊत. भारत राऊत यांच्यासाठी लगेच पारितोषिक आलंय. 2 षटकार जर मारले तर राकेश सुधाकर पाटील यांच्या मार्फत 500 रुपये देण्यात येतील. कसेही षटकार जरी मार नॉन स्ट्राईक एंडला तेज कुमार आहे कॅप्टन आणि स्ट्राईक एंडला आता भारत राऊत. आता प्लेयर्सनी जरा लवकर जायचंय विकेटवर. भारत नेहमी म्हणत असतो ही गोष्ट. आता प्लॅन करतील, कैलास प्लॅन करणार भारतसाठी. काय जबरदस्त सामना. शेवटचे 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 16. आता मात्र क्षेत्ररक्षक म्हणून व्यवस्थित लावायला लागेल, कारण जे चांगले क्षेत्ररक्षक आहेत त्यांना प्रमोट करावं लागेल आर के मोरवा संघाला. लेट्स सी. राजन राऊत आता सिली मिड ऑफ वर येत आहेत. कैलासचा प्लॅन आहे, मात्र हरीश कुठे आहे? एक्स्ट्रा कव्हर जो डीप स्क्वेअर लेगला होता तो आता एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. पुढच्या वर्षी कदाचित आमचे विवेक प्रकाश म्हात्रे सुद्धा फॉर्म भरतील आगरी कोळीमध्ये. नितीन म्हात्रेने भरलेला आहे आणि तो खेळतोय, आम्हाला माहिती आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. अजून एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावण्यात आलाय. हरेश जबाबदारी आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलंय इथे कैलासनं. 9 चेंडू करायचे 16 धावा. कैलास टू भारत. वेल प्लेड. पहिल्या चेंडूवर धाव अतिशय 40 पदी. इथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? यस गेला. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. क्या बात आहे.
किरण एन जी 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 हॅलो 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 मी बाबराव बोलतोय थँक्यू. क्या बात आहे भारत राऊत. पहिल्या चेंडूवर चौकार. पांडू संघाला विचारावं लागेल भारतचा पहिला सामना आहे का. जुचंद्रला आय थिंक तो उतरला होता. क्या बात आहे. मात्र राईच्या मैदानावर पहिल्या चेंडूवर लेट कटचा चौकार, डेलिकेट कट आणि या 4 महत्वपूर्ण धावा. यावेळेला इथे धाव मिळणार नाहीये. गुड बॉल, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. इक्वेशन काय आहे, शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. नेक्स्ट मॅच आहे मीना मास्टर्स वर्सेस नवघर मास्टर्स. नाणेफेक झाले आहे आणि नाणेफेक जिंकून काय निर्णय आहे मीरा. क्षेत्ररक्षण. थँक्यू. जबरदस्त सामना. पहिला सामना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही मास्टरच्या टीमसाठी. एका बाजूला आर के मोरवा आहे तर दुसऱ्या बाजूला पाणजू मास्टर्स आहे. 7 चेंडू मध्ये करायचे आहेत 12 धावा. वेल प्लेड. मात्र एक्झॅक्टली गणित काय होती. तेज कुमारला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. मात्र आय थिंक हा फटका जोरात खेळू शकले असते. चुकीची स्ट्रॅटर्जी आहे ही. इथून पुढे हा चेंडू किती सळणार येणारा काळ ठरवेल. मात्र काय टेन्शन नाहीये. तेज कुमार आहे, कॅप्टन आहे, त्यामुळे प्लॅनिंग आहे पांडूचं. आम्ही फुकट बोट आणली नाही, बोटी बरोबर डिझेल सुद्धा आणलंय. इक्वेशन बघा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम काय सांगतो. विकेटचा आधार देखील बघितला जातो. कारण इथे मोरवा संघाचे भरपूर गडी बाद झालेत आणि इथे जर बघितलं, चला चला डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. ऊन जबरदस्त वाढत चाललेले आहेत. मात्र आज वरुण राजाने कृपा केली आहे आणि आई धारावीचे आशीर्वाद आहेत आपल्या समोर. शेवटचे 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायचे आहेत 12 धावा. 11 धावा जरी केल्या तरी विकेटचा आधार नक्कीच आहे पांडू संघाला. आमच्या क्युरेटरचं, मैदान क्युरेटरचं कौतुक आहे. नितेश गजानन पाटील, थँक्यू व्हेरी मच. आमचे कल्पेश, बाळू, चेतन सगळ्यांनी अप्रतिम मेहनत केली आहे. रायगड आमचे सगळे माजी जेम्स बॉन्डचे खेळाडू, खास करून प्रशांत किणी, मनापासून आभार आहेत. चला डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. गोलंदाजी मार्गावर अनिल येणार. 6 चेंडू मध्ये करायचे 12 धावा. तेजकुमार ऑन स्ट्राईक. सगळं आता काम करायचंय तेजकुमारला पांडू संघासाठी, तर दुसऱ्या बाजूला अनिलला काम करायचं आहे ते मोरवा संघासाठी. कोण जिंकेला सामना. सामनावीर म्हणून एक टी शर्ट आहे विवेक प्रकाश म्हात्रे यांच्याकडून, तर एक कोल्ड ड्रिंक आहे कैलास भास्कर पाटील यांच्या मार्फत. राई गावातील एक दानशूर व्यक्ती. यावेळेला हा चेंडू अप्रतिम आहे. डॉट बॉल आहे बघा. प्रत्येक डॉट चेंडू गणिक दबाव वाढणार आहे. 5 चेंडू करायचे आहेत 12 धावा. 2 मोठे फटके, 2 मोठे फटके. यावेळेला स्टायलिश फटकाय, जोरकस फटकाय, 6 धावा. व्हॉट अ शॉट बाय तेज कुमार. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. 6 धावा. वटन शिजल हाडान दुखती दाढ सजनी. हाडान दुखती दाढ सजनी. वटन शिजल हाडान दुखती दाढ सजनी. थँक्यू डीजे. काय अप्रतिम षटकार, काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामागे, काय टायमिंग होता. फ्लॅट 6 बाय तेज कुमार. 6 धावा. आता गणित आहेत, 4 चेंडू मध्ये करायचे आहेत 6 धावा. थोडासा वेळ घेतला जातोय, थोडासा वेळ घेतला जातोय. आता मात्र यष्टिरक्षक मागे गेलेत, काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठा फटका पांडू मास्टर्स. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर दिसतोय. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव. अजून एक धाव फलकावर. संघाची धाव संख्या झाली
ती म्हणजे 37. 5 धावांची गरज. यावेळेला हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अजून एक वाईट. खराब गोलंदाजी. आर के मोरवा संघ मागच्या स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी फटकावलं होतं, मात्र या स्पर्धेत येताना थोडीशी कामगिरी नाजूक झाली आहे. कारण बॅटिंग जर बघितली तर तितकीशी योग्य झाली नाही. 40 धावा 41 धावा जमू शकले, मात्र या गडीला क्षेत्ररक्षणातील देखील चुका. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. 3 केल्या तरी विन आहेत. सांगितलेत विकेट, किती वेळा सांगू, त्यांच्याकडे 3 स्कोरर आहेत. काय टेन्शन नाही हो, मॅच चांगली चाललंय, काय टेन्शन घेऊ नका. 4 चेंडू मध्ये 4 अधिकृत विजयासाठी 3 केल्या तरी विन आहेत. भारत राऊत सारखं कम्प्युटर मैदानाच्या आतमध्ये आहे, आमच्या स्कोररची गरजच नाही. मात्र 2 अवांतर धावा, हे चुकीचे चेंडू होते. काही झालं तरी चेंडू विकेटवर टाकणं गरजेचं आहे. यावेळेला हा चांगला फटका आहे. मंगेश भरपूर वेगाने येणार, एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झालं, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. आता प्लॅनिंग काय असेल ते म्हणजे भारत राऊत साठी. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावाची गरज. मात्र भारतनं मारलेला तो चौकार भरपूर महत्वपूर्ण होता. 2 केल्या तरी विन आहेत, त्यांना माहिती आहे ते. चला मीरा मास्टर रेडी राहा. सामना संपल्यानंतर मीरा मास्टर लगेच मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. 2 केल्या तरी सुद्धा विन आहेत तुम्ही. त्यांच्या विकेट 7 गेलेत आणि तुमचे 4च गडी बाद झालेत. म्हणजे विकेटच्या आधारे जर बघितलं तर वेळ वेळ प्लीज, मी वारंवार सांगतोय, डोंट वेस्ट टाइम. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. मॅच क्रुशल आहे, थोडासा वेळ जाईल प्लीज. मॅच क्रुशल आहे. आम्हाला 11:30 मॅच स्टार्ट करायची होती, मात्र आम्ही 11 वाजता स्टार्ट केली कारण वरुण राजाने कृपा दाखवली, त्यामुळे वेळ आहे आपल्याकडे. मीरा मास्टर सगळ्याला विनंती आहे, सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज आहे. 2 केल्या तरी विन आहे पांजू संघ. यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र भरपूर मोठं अपील, ते म्हणजे एकूणच विकेट किपर आणि निश्चितच आपण बघतोय गोलंदाजामार्फत झालाय. दोन्ही पंच एकत्र येऊन डिसिजन देणार. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. मात्र फलंदाज इथे बाद होईल, फलंदाज बाद होईल. मला एक गोष्ट कळतीये की इथे एज लागली होती आणि भरपूर मोठी अपील झाली आणि इथे दोन्ही पंचांनी एकत्र येऊन हा डिसिजन दिलाय. फलंदाज बाद, भारत राऊत बाद झालेत आणि आपण बघतोय मोठा धक्का आहे आणि क्रुशल टायमिंग मध्ये आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 केल्या तरी अजूनही विन आहेत. विकेट तुमच्या 7 गेलेत मोरवा संघाच्या आणि ह्यांच्या 5 गेलेत. पांडू संघाच्या 5 विकेट. भारत राऊत बाद. पुन्हा एकदा लेट कट करण्यासाठी गेले, हलकीशी निक लागले आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नरेंद्र पाटील आहेत. येस, ज्यांचा मुलगा मागच्याच काही दिवसापूर्वी मर्चंट नेव्ही ऑफिसर झालाय, ते नरेंद्र पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. काय मॅच आहे, हे वैशिष्ट्य आहे आमच्या मैदानाचं. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलाचं प्रत्येक मॅच अप्रतिम होते आणि तीच गोष्ट दिसून येते. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 2 केल्या तरी देखील विकेटच्या आधारावर पांडू संघ विजयी ठरू शकतो. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज. सेकंड राऊंड आम्हाला 3-3 ओव्हरचे खेळवायचे नाही आहेत प्लीज. एक तास झालाय बघा, या मॅचला 1 तास गेलाय. या गोष्टीकडे लक्ष घाला. बघा आम्ही यासाठी कोणत्याही प्रकारचा टायमर लावत नाही आहोत, कारण तुम्हाला संधी मिळावी, मात्र त्याचा वापर गैरवापर करू नका प्लीज. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे क्लीन विजयासाठी. 2 चेंडू मध्ये 2 केले तरी देखील संघ विजयी ठरू शकतो, तो म्हणजे पांजू मास्टर जो सध्या बॅटिंग करतोय.
यावेळेला हलकीशी एज लागले, स्ट्राईक रोटेट झालाय. ही महत्वपूर्ण गोष्ट आहे पांजू संघासाठी. आता कॅप्टन तेज कुमार स्ट्राईक वर आलाय, ज्यानं आतापर्यंत जर बघितलं एक षटकार ठोकलाय आणि 7 धावावर तो नाबाद खेळतोय. काय करणार तेज कुमार, काय करणार अनिल आणि काय करणार राई संघ, आपला मोरवा संघ. ही 1 धाव वाढवण्यासाठी की 2 धावा, आता 2 धावा वाढवण्यासाठी जायचं की 1 धाव वाढवण्यासाठी, तर मोरवा संघाला 1च धाव वाढवण्यासाठी जावं लागेल. खेळाडू आला असेल तर लगेच टिक करा या लिस्ट मध्ये. लास्ट बॉल, काय शेवटपर्यंत सामना गेलाय बघा. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. आर के मोरवा मास्टर्स वर्सेस पांजू मास्टर. मनापासून कौतुक आहे मास्टर क्रिकेटचं. आता मात्र प्लॅन केलं जाईल. आपण बघतोय डावपेच, शॉर्ट थर्ड मॅन, मिड ऑफ, पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला जर बघितलं तर मिड ऑन लावण्यात आलंय. कैलास पाटील पुढे येतील. मात्र हा चेंडू कुठल्या पद्धतीने हाताळतील हा देखील प्रश्न आहे. तेज कुमार राऊत. तसेच आपण बघतोय एक शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आणण्यात आलाय. वेल डन. यावेळेला हा झेल होणार का? नाहीये. चेंडू 2 धावांसाठी जातोय आणि क्लीन विजय ठरले ते म्हणजे पांजू संघ. अप्रतिम कामगिरी. वेल डन पांजू. आणि या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभूत होत आहेत आर के मोरवा संघ. अभिनंदन पांजू संघाचं, आर के मोरवा संघाचं देखील कौतुक. मात्र दोन्ही संघांना विनंती